अवकाळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बागेतले हजारो आंबे गळून पडले। शेतकऱ्याकडून शासनाच्या मदतीची अपेक्षा। धाराशिव जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरच्या किल्लारी परिसरात मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या। काही ठिकाणी घरावरचे पत्रेही उडाल्यानं जनजीवन विस्कळीत। अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा तेल्हारा तालुक्याला सर्वाधिक फटका। काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांनी पाहणी करत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली मागणी। बारामतीच्या बाबुर्डीमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक पत्रे उडाले। पावसाने घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर विजेचा खांब पडल्यानं गावातला वीज पुरवठा खंडित। नाशिकच्या मालेगावात अवकाळी पावसाचा थैमान। विजांच्या कडकडाटासह पावसाची बॅटिंग। अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान। मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातल्या काही भागात आज पावसाची शक्यता। मुंबईमध्ये आज तर उद्या ठाणे, पालघर आणि कोकणात बुधवारपर्यंत हलक्या सरींचा पावसाचा अंदाज। आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टीच्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त। लाखो रुपयांचं नुकसान। अधिकारी गावात येऊन पंचनामे न करता शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, त्यामुळे शेतकरी हताश। उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार रविवारमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी। मतदान असलेल्या ठिकाणचे लोकही शिर्डीत, त्यामुळे मतदानाचा धक्का घसरण्याचीच भीती। बघा नीट।